नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत मुशीचं मटण। तुम्ही इथे पाहू शकता छानपैकी अशी आपली रेसिपी झालेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा। यासाठी आता इथे ही मुशी घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक बारीक तुकडे करून कापायची। याला बेबी शार्क सुद्धा बोलतात। इथे वाटण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मोठे 2 कांदे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं। ते बारीक चिरायचं, भाजायचं आणि बारीक पेस्ट करायची। इथे फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा आला लसूण पेस्ट टाकायची। नंतर त्यात अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला मालवणी मसाला, यामध्ये गरम मसाला घातलेला असतो, त्यामुळे आम्ही सेपरेट गरम मसाला घालत नाही। हा मसाला चांगला 1 मिनिटभर भाजायचा। नंतर आपण जी पेस्ट केली होती कांदा आणि खोबऱ्याची ती आता इथे घालून घेऊया। ही पेस्ट चांगली मिक्स करायची मसाल्यामध्ये आणि 5 मिनिटभर शिजू द्यायचं झाकण ठेवून। 5 मिनिटानंतर त्याचं तेल सुटू लागलं की मग आपण त्यात जे आपण मुशीचे फोडी करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे तेल सुटत आहे, बघा सेपरेट होत आहे। इथे फोडी घालून घेऊया। मुशी शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही जास्त शिजवू नका। 5 ते 10 मिनिटं ही रेसिपी रेडी होते। इथे 1 चमचा मीठ घालत आहे। तुम्ही मीठ कमी जास्त घालू शकता तुमच्यानुसार। हे चांगलं मिक्स करायचं आणि त्यात अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास, जास्त पातळ हवं असेल तर 1 ग्लास पाणी घालू शकता तुम्ही। पाणी घालून 5 मिनिटभर कमी गॅसवर शिजवू द्यावं।